चला आजचा व्हिडिओ आपण सिंपल पास्ट टेन्स या काळातील वाक्यांचे पॅसिव्हाइज करणार आहोत। बघा, तुम्हाला पॅसिव्हाइज करण्यासाठी काही ठराविक नियम माहिती असायला पाहिजे। आपण ते नियम अगोदर बघू, नंतर पुढील गोष्टी बघूया। सर्वप्रथम तुम्हाला वाक्यातील काळ ओळखता आला पाहिजे। काय नियम असायला पाहिजे बरं? वाक्यातील काळ ओळखता आला पाहिजे। हा सर्वप्रथम तुमचा पहिला नियमच असणार पॅसिव्हाइज। आज आपण नियमानुसार बघू। नंबर 2 तुम्हाला आहे काळानुसार ठीक आहे। नंबर 2 ला आपण बघू, नंबर 2 चा नियम आपण बघू, ज्यामध्ये सर्वप्रथम वाक्यातील ऑब्जेक्ट तुम्हाला लिहायचा असतो। ऑब्जेक्ट लिहायचा, लिहिणे। बघा, ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट लिहिता तुमच्या पॅसिव्हाइजच्या सेंटेन्समध्ये, त्यावेळेस तुम्हाला नंतर वाक्यातील काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं। योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं। बघा, काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं। मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप। बघा, सर्वप्रथम काळ ओळखायचा, त्यानंतर वाक्यातील ऑब्जेक्ट लिहा। वाक्यातील ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद लिहा। मग तुमचा काळ कुठला आहे? पॅसिव्ह प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे, किंवा त्याचे सब टाइप्स आहेत, त्यानुसार तुम्हाला योग्य ते सहाय्यकारी क्रियापद लिहावं लागेल। त्यानंतर तुम्हाला मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप आणि शेवटीला बाय लिहून वाक्यातील कर्त्याचे म्हणजेच सब्जेक्ट चे योग्य रूप लिहावे लागणार। छोटेसे नियम आहेत। सुरुवातीला आपल्याला हे नियम पण अवघड वाटायला लागतात, पण जर तुम्हाला हे नियम समजत नसतील तर याला आपण फॉर्म्युला टाइप मध्ये लिहू, जेणेकरून हे 5-6 वाक्य आपल्याला एका लाईन मध्ये मिळतील। बघू आपण कसं। वाईस आपल्याला करायचं आहे सिंपल पास्ट टेन्सचा। सिंपल पास्ट टेन्स हा पॅसिव्हाइज करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम पॅसिव्हाइज करण्या अगोदर तुम्हाला पास्ट टेन्सचा फॉर्म्युला वाक्यरचना माहिती असायला पाहिजे। जे वाक्य सगळे आपल्या ॲक्टिव्ह वॉइसमध्ये असतात, हे जे वाक्य असतील एव्ही म्हणजे ॲक्टिव्ह वॉइस, ठीक आहे। मग यामध्ये आपण ज्याच्यामध्ये कोण ॲक्टिव्ह असतो बरं? सब्जेक्ट ॲक्टिव्ह असतो ॲक्टिव्ह वॉइसमध्ये, आणि आपण ती वाक्यरचना बघू, नंतर पॅसिव्हाइजकडे जाऊ। सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्बचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट SVO। याचा आपल्याला या नियमानुसार रूपांतर करायचं आहे फॉर्म्युल्यामध्ये पॅसिव्हाइजच्या किंवा वाक्यरचना लिहायची। सर्वप्रथम तुम्हाला लिहावं लागणार ऑब्जेक्ट। काळ ओळखा, काळ ओळखल्यानंतर वाक्यातील ऑब्जेक्ट लिहा। वाक्यातील ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद लिहायचं। आपला काळ कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे। आणि काळ केव्हा कळणार? ज्यावेळेस आपण काळ ओळखू त्यावेळेस, बरोबर आहे। सिंपल पास्ट टेन्सचे हेल्पिंग वर्ब आहेत वॉज किंवा विअर, ठीक आहे। वॉज आणि विअर हे हेल्पिंग वर्ब लिहिल्यानंतर आपल्याला तिसरा आहे मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप लिहायचे। काळ कुठला असू द्या, मुख्य क्रियापद तिसरंच रूप असतं पॅसिव्हाइज मध्ये। जर आपण पुढे बघितलं तर आपल्याला बाय लिहून कर्त्याचे योग्य ते रूप लिहायचे, म्हणजे काय? बाय प्लस सब्जेक्ट। ही वाक्यरचना तुम्हाला, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असायला पाहिजे। या फॉर्म्युल्यानुसार किंवा या नियमावलीनुसारच आपण कुठलेही पॅसिव्हाइज सोडवू शकतो। चला मग काही आपण वाक्य बघू, त्या वाक्यानुसार आपण पॅसिव्हाइज सोडवू। सर्वप्रथम आपण एक वाक्य घेऊ, ही रोट अ लेटर। सोपंसं वाक्य आहे, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट, क्रियापदात दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट आहे, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे। काळ ओळखला आपण। आता आपल्या नियमानुसार फॉर्म्युल्यानुसार आपण वाक्यरचना बसवू। सर्वप्रथम पॅसिव्हाइज करताना आपल्याला वाक्यातील ऑब्जेक्ट सर्वात पूर्वीला घ्यायचा आहे, सुरुवातीला घ्यायचा आहे। अ लेटर हा ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेऊ। या ऑब्जेक्टनुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आपण काळानुसार। वॉज किंवा वेअर, लेटर सिंग्युलर आहे, नक्कीच आपण यामध्ये वॉज घेणार। त्यानंतर मुख्य क्रियापद तिसरं रूप, या ठिकाणी रोट आहे, राईट, रोट, रिटर्न, म्हणजे तिसरा फॉर्म रिटर्न असणार आहे,
शेवटीला बाय आणि या ठिकाणी हीच होणार हिम, हे लक्षात ठेवा. हा योग्य तो बदल मी तुम्हाला चार्टमध्ये दिलेला आहे, जुने व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला नक्की मिळतो. परत आपण आणखीन एक वाक्य घेऊ, दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आपण बघू, सॉल्व्ह करू. शी क्लाइम्स दी एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट करू आपण. आता क्लाइम्स येईल का बरं? नाही, या ठिकाणी आपण पास्ट टेन्स वाक्य घेतोय, क्लाइम्ड यायला पाहिजे. ठीक आहे. शी सब्जेक्ट, क्लाइम्ड वर्बचं दुसरं रूप आणि द माउंट एव्हरेस्ट ऑब्जेक्ट. आपला नियम काय सांगतो? पॅसिव्ह वॉइस मध्ये सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या, घेऊन टाका ऑब्जेक्ट. द माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट सिंग्युलर आहे, काळ आपला सिंपल पास्ट टेन्स आहे, म्हणजे या ठिकाणी आपण वॉज किंवा वेअर पैकी योग्य ते सहाय्य कार्यक्रमामध्ये वॉज घेऊ. द माउंट एव्हरेस्ट वॉज क्लाइम्ड. आता क्लाइम्बचं V3 क्लाइम्डच येतं, क्लाइम्ड बाय. शीचं या ठिकाणी बदल होणार हर. एवढं सोपं आहे. ऑब्जेक्ट प्लस योग्य सहाय्यकारी क्रियापद प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. एक वाक्य आपण आणखून घेऊ. दे आस्क्ड मेनी क्वेश्चन्स. दे आस्क्ड मेनी क्वेश्चन्स. ठीक आहे. परत या ठिकाणी सब्जेक्ट, मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट. ही रचना आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. याचं पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेऊ, मेनी क्वेश्चन्स. आता या ठिकाणी काय झालं बरं? क्वेश्चन्स आहे म्हणजेच काय? प्लुरल फॉर्म आहे सब्जेक्ट ऑब्जेक्टचा आपला. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल बरं? मग वेअर. सहाय्यकारी क्रियापद उद्या कसं राहील आपलं? प्लुरल फॉर्म मध्ये राहील, वेअर. मेनी क्वेश्चन्स वेअर आस्क्ड. आस्कचं तिसरं रूप आस्कडच होतं, आस्क्ड बाय. या ठिकाणी देचा उच्चार होतो, प्रणव देचं रूपांतर होतं देम. बघा, ही काय 3 वाक्य आहेत, सोपी सोपी दिलेले आहेत वाक्य, तुम्हाला समजतील असे दिलेले आहेत. यामध्ये आपण योग्य ते वाक्यरचना, योग्य तो नियम घेतलेले आहेत, त्यानुसार वाक्य सोडवलेले. तुम्ही यावर प्रयत्न करा. अपेक्षा करतो तुम्हाला हा प्रकार समजला असावा. पुढील प्रकार पुढील वेळेमध्ये बघूया.